चला स्पीडअप लावून स्पीडअप करा प्लीज आणि सामना सुरू करा अशी विनंती आहे तुम्हाला. सलामची जोडी आणि ऑल सेट. थोडा विलंब गेला सामन्यामध्ये, परंतु आता बघा टाइम अलर्ट असेल. 3:30 झाले. 4 षटक आहेत तुमच्याकडे. 25 मिनिटाचा अवधी. चला यापुढील सामन्याचा टॉस जो आहे तो विजेता वर्सेस विजेता असेल. तोंडरे आणि विरोधामध्ये असलेला संघ आहे अर्थातच वावंजे. या दोन संघादरम्यान सामना असणार आहे. तोंडरे आणि वावंजे आपण दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण लवकरात लवकर देखील रेडी राहायचं आहे. चला सामना सुरू करा प्लीज. थोडं कॉपरेट करा मला. सामना सुरू करा अशी विनंती आहे. पंचांकडून ग्रीन सिग्नल आहे सामना सुरूचा हा इशारा. ऑल सेट 3, 2, 1 राउंड द विकेटनी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ताकदवर स्ट्रोक. सीमा रेषा पार. सरळ रोप वरती बॉल आदळतोय आणि 6 धावा. सुरुवात केली एका षटकारासह. हमने पकड सुपर्ब. सुरुवात धमाक्यासह केलेली आहे आणि एक धमाका दाखवलाय. इकडे आपण पाहतोय यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. वडवलीचा फलंदाज आपण पाहतोय हवेमध्ये जेलची संधी आहे. अगदी हेड वरती बॉल आदळला जातोय आणि थांबवण्यासाठी तिकडे आपण पाहतो खेळाडू उपलब्ध आहेत. डबलचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील निघाले. ती देखील धाव पूर्ण आपण पाहतोय. 24ची विकेट. त्यामुळं आपण पाहिलं की धावा सहजासहजी लगेच पूर्ण होत आहेत या मैदानावरती. नितलस टीमनं प्रथमतः टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारली. 4 ओव्हरचा सामना आहे. त्यामध्ये त्यांना इथून मात्र माहिती आहे की या मॅच मध्ये कशा पद्धतीनं खेळायचं आहे आणि याच उद्देशाने याच हेतून आता मैदानामध्ये ते उतरलेत. पुढचा चेंडू गोलंदाज तयार आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा होता. पहा तिकडे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एका चांगला चेंडूची आपण पाहतोय ती सांगाता करत असताना गोलंदाज रिलीज केला होता चेंडू गुडलेड स्पॉटला. वेगळ्याच खरं तर ईर्षेनं आले आणि त्यानंतर चेंडू देखील एक अलग टाइप्स त्याने रिलीज केला. व्हेरिएशन दाखवलं आणि व्हेरिएशनला खूप मोठं स्थान आहे क्रिकेटमध्ये. या वेळेला फटका बॅटच्या मिडल ऑफ द बॅट आहे. ताकदवर स्ट्रोक आपण पाहतोय. तितकाच दर्जेदार फटका 6 रनसाठी सिक्सर. सुपर फटका. 15 पर्यंत पोहोचलेत. मोठे हिट 2 दाखवले. एक आपण पाहिलं अरविंद आणि त्यानंतर एक तकदीरनं. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. तितकाच चांगला फटका आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेमध्ये. फिल्डिंग तिकडे खराब आणि बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. सुपर्ब. आपण पाहतो इकडे खेळाची भूमिका. एकूण धावा आहेत धावफलकावरती टोटल 19. या चौकारानं वाढलेली धावसंख्या. आघात केलाय मोठ्या फलंदाजीपासून आणि नितलस वरती आपण पाहतोय मोठे फटके किंवा मोठे धक्के त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. हाही फटका तितकाच छान आहे. हाही फटका आपण पाहतो तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. बाउंड्री पुन्हा एकदा मिळेल. अजून एक चौकार. या षटकामध्ये पूर्णपणे समाचार गोलंदाजाचा. पहिलं षटक 23 धावांचं राहिलं बिडागडाच्या मोबदल्यामध्ये. वडवली लिजंडची आपण पाहतोय इकडे फलंदाजी.
यस, पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये काळूराम मूर्ती अटॅक झाले आणि तिकडे आपण पाहिलं काउंटर अटॅक सादर केला होता. एकूण 23 धावा जमा केल्यात टीमच्या खात्यामध्ये फलंदाजी करत असताना, ज्यामध्ये तकदीर आणि जोडीला अरविंद या दोघांची 23 धावांची भागीदारी आपण पाहिली. दोघांच्या माध्यमातून अगदी मैदानावरती पाहायला मिळाली. सामन्याचा आपण जर पाहिला तर पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. त्यासाठी आपण वावंजे आणि तोंडरे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इथे टॉस करिता इन्व्हाइट करीत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. गोलंदाज सिलेक्टिव्ह आहे. फिल्डिंग सेटअप लवकर लावून घ्या. जास्त वेळ नको प्लीज. फिल्डिंग सेटअप लावलेला आहे. थोडं सहकार्य करा आम्हाला. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात. ईश्वर या गोलंदाजाला प्राचारण केलं जातंय. समोर फलंदाज अगदी आपण पाहतोय उजव्या हाताचा अरविंद, ज्यानं 9 धावांचं योगदान दिलं टीमसाठी. अटॅकिंग बॅट्समन आहेत टीम वडवलीचे. आणि वडवली 40+ संघ म्हटला, लिजंड संघ म्हटला तर मग त्यांच्याकडे एक वेगळीच खरं तर फलंदाजीतील शैली आहे. अटॅकिंग बॅट्समन आपण पाहिलं 3 ते 4 टप्प्यांमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळं ते सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की अनेक गोलंदाजांवरती नियमितपणे अटॅक करताना आपण त्यांना पाहतो. आताही तेच चित्र पाहायला मिळतं. खूप वेळ घेत यार, चला सुरू करा लवकर. पंचांकडून इशारा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज ईश्वर. स्लोवर बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल जातोय सीमारेषा पार. हा देखील येतोय एक खणखणीत ब्रँडेड सिक्सर. षटकार. सुपर आणि सुपर डुपर. क्या बात आहे. छोटी चूक केली तरी लगेच ती ओळखून घेतायत आणि तसे फटकेही दाखवतायत मैदानामध्ये. हा देखील ठोकलेला सिक्सर आपण बघितला. 6 धावा तिकडे आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 रन्सनं टीमची धावसंख्या आपण पाहतो. संघ जाऊन पोहोचलाय टोटल 29 वरती. 29 रन आपण धावफलकावरती पाहतो. 29 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हाणामारीचं राहिलं. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकारासहज केलेली आहे. चेंडू येस. सुरुवातीपासूनच फटके आपण पाहिले की इतके खरं तर तीव्रतेनं दाखवतायत, आक्रोशानं दाखवतायत की हे फटके आता सोसेनासे झालेत संघाला. नितलस 40+ आज इमर्जन्सी इथे आपण पाहिलं. त्यानंतर रोडपाली लिजंड्स देखील इमर्जन्सी या स्पर्धेमध्ये ते आले होते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी होणार सज्ज. उंबारली या संघाला पण सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं तोंडरेच्या विरोधामध्ये. तोंडरे सामना जिंकला. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिलं वावंजे आणि रोडपाली लिजंड्स. रोडपाली लिजंड्सला पराभव पत्करावा लागला आणि तिकडे तो सामना जिंकला होता वावंजे लिजंड्सनं. आता यापुढील जो सामना आहे दर्शनी सामना तो आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो खेळवला जाईल एका बाजूला आपण वावंजे लिजंड्स परेशभाई पाटील यांचे संघ मोसिम, त्याच्यानंतर आपण प्रकाश या महंतम ऋषी या अशा आपण फलंदाजांना पाहणार आहोत. आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे विश्वास पाटील प्रमोद पाटीलचा तोंडे संघ. हवेमध्ये बॉल झेलची संधी असेल तिकडे. 2 खेळाडूंच्या मधोमध आपण हा बॉल पाहतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळालं की धाव घेत असताना खेळाडू सिंगल डबल आपण टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 धावसंख्या पुढे जाते. संघाचा धावसंख्या फलक एकूण 31च्या घरामध्ये 31 रन आपण धावफलकावरती पाहतो. 31 धावा धावफलकावरती लागलेला. गोलंदाज तयार. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करायचा निर्णय होता. यावेळेला पुन्हा एकदा त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष असेल. स्लोवर बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलंय. लॉंग लेगचा रिझन निवडलं यावेळेला आणि एक टप्पा बॉल सीमारेषा पार. उच्चांकित धावसंख्या होतील की काय असाच आता इथे आपण पाहतोय चित्र.
या खेळामध्ये. हा निर्धाव चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन, अगदी बाउन्स क्रिएट केला बॉलमध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, कुठल्या प्रकारची चूक नाहीये आणि एका चांगल्या चेंडूची आपण पाहतोय आता इथून मात्र फेक अंतिमच्या 5व्या बॉलवरती बॅकफुटला गेलेत. अजून एक तडाखा, सुपर डुपर हिट, सिक्सर, मॅग्निफिसंट स्ट्रोक, टेरिफिक फटका, 6 धावा. मग फलंदाजी 27 धावांवरती नाबाद खेळतोय या वेळेला मैदानामध्ये. अद्भुत फलंदाजी. दुसऱ्या बाजूने तकदीर, त्यांना देखील आपण पाहतोय 14 धावांची जोड दिली आपल्या टीमसाठी. ईश्वर मागडा, कालूराम देखील मागडा, दोन्ही षटकामध्ये आपण जर पाहिलं तर उच्चांकित धावा आल्यात आणि एकूण 41 या आकड्यावरती आता संघ जाऊन पोहोचलाय. संघाचा फलक जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या आपण जरूर पाहतो, जिकडे आपल्याला 41 धावा पाहायला मिळतात. 41 रन आपण धावफलकावरती पाहतो संघाची धावसंख्या, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर टीमचा टोटल देखील तितका छान सजवलेला. अशोक या वेळेला तिसरा षटक हाताळण्यासाठी आता तयार आहे. पुढचा चेंडू कशा पद्धतीने रिलीज होणार हे पाहणं महत्वाचं आणि किती धावा बनवल्या जातील, कशापर्यंत पुढच्या आकड्या होतील हेही पाहणं महत्वाचं. फुल टॉस बॉल, लॉलीपॉप चेंडू, फुल टोल वसूल. या वेळेला पुन्हा एकदा तितकाच ताकदवर स्ट्रोक, 6 रन्स. सिक्स प्लस 1 7 धावांचा बोनस, 48 धावा धावफलकावरती पुऱ्या. या बॉलवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील का प्रश्न, परंतु नाही. समोरून आता या वेळेला नकार दिला. एका धाव्यानं धावफलक आपण पाहतो आता पुढे वाटचाल करत असताना. 1 रन संख्या वाढली धावांची, 49 हा आकडा आतापर्यंत कंप्लीट केलाय टीमनं. चला या पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे, त्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण आपले संगणक पाठवायचे. पहा तोंडरी टीम आणि तुमच्या विरोधामध्ये असतील अर्थातच वावंजे, तर दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस साठी यायचं आहे. अशोकची आपण पाहतो आता गोलंदाजी, हे षटक टाकण्यासाठी बॅकअप हवाय टीमला, अन्यथा मग या धावा बनवणं थोडं कठीण होईल. पुन्हा एकदा सुपर क्लासिकल आणि तितकाच ताकदवर स्ट्रोक, 6 रन साठी अजून एक षटकार. सहा धावा या बॉल वरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. सिक्सर आला तिकडे आणि 6 धाव्यानं 50 धावा कंप्लीट झाल्यात. एकूण 56 धावा आपण धावफलकावरती बघतो. छप्पन्न धावा पूर्णपणे प्रत्येकी बॉलरचा आपण पाहतोय कर्दनकाल ठरतायत फलंदाज. इतकी चांगली फलंदाजी ते करतायत मैदानामध्ये. आघातांवरती आघात, आघातांवरती आघात, डान्सिंग डाऊन द विकेट. अजून एक उडवायचा प्रयत्न आहे आणि अजून एक तसाच फटका 6 रन साठी. प्रत्येक बॉल वरती आघात करायची प्रक्रिया मैदानामध्ये आणि हा सिक्सर देखील आता आपण पाहतोय 60 चा आकडा आपल्याला कंप्लीट करताना संघ पाहू आपण. 65 धावा. क्या बात आहे. अजून एक उडवलाय
6 रनसाठी अजून एक सिक्सर पाहायला मिळतो. 6 धावा. इकडे आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या टोटल धावा या षटकाराला आता 68 धावा धावफलकावरती. वेगळ्याच लयमध्ये आहेत फलंदाज. सरोजनच्या सफाईने आज गोलंदाजांची पिसं उपटतायत. प्रत्येकी गोलंदाज त्यांनी हलाल करून सोडलाय. संघाची धावसंख्या 68 वरती पोहोचली आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज खास करून आता तकदीरनं वसपा काढलाय. टोटल बॅट मधून आपण पाहिलं तर 5 सिक्सर आणि 2 चौकार आहेत. 39 वरती नाबाद आहे तकदीर. अरविंद देखील तसाच खेळतो मैदानामध्ये. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल तिकडे. स्ट्राइक रोटेट केली अखेरकार. पुन्हा एकदा भारतचा बॉल होता. भरतचा 6-9 69 धावा धावफलकावरती आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. अरविंदच्या फलंदाजीचा अहवाल जर आपण पाहिला 29 धावा आपल्या बॅटमधून त्यानं दिल्यात. हाही फटका आपण पाहतो तितका चांगला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण करतायत खेळाडू. त्यानंतर तिसरा धावेचा प्रयत्न होता. तिसरी देखील धाव पूर्ण केली. क्या बात आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल 70 धावा कंप्लीट. 72 धावा आजच्या धावा जे आपण जर पाहिल्या उच्चांकित तर त्यापैकी 72चा आकडा प्रथमतः ऐकायला मिळतो. नाहीतर याच्या अर्ध्या धावा बनायच्या. टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर आहे. यस, या वेळेला थांबवलंय. या वेळेला अगदी बांधून ठेवलंय. शेवटचं षटक हाताळत असताना भारतला आपण बघतो तिकडे 3 बॉल मध्ये बॅकअप देईल का. 70 धावांचा पाठलाग 72 धावांपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर मग ती खाऊ गोष्ट नसणार आहे. परंतु तरी देखील खेळामध्ये बदल करतील. पहा पहा पहा, हा एक देखील एक षटकार. क्लासिकल बॅट्समन आणि क्लासिकल स्ट्रोक. अजून एक, क्या बात आहे. तितकाच धमाकेदार स्ट्रोक अजून एक आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर. क्या बात है. सुपर फलंदाजी आहे अरविंद मैदानामध्ये. आता या वेळेला पहा ही चोरटी धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत जरूर. एका धावेवरती समाधान मांडलंय आणि अशा पद्धतीनं आपण पाहू हे षटक आता इथे संपलं जाईल. षटक संपलं जातंय आणि एका इनिंगचा खेळ इकडे संपला. टीमची धावसंख्या टोटल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 85 जमा केल्यात. 2 फलंदाज 85 ची भागीदारी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. जबरदस्त लढाई आणि खूप छान धावसंख्या उभी केली आपल्या संघासाठी. पुढच्या फेरीसाठी आपण जो सामना आहे बघा, पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तोंडरे आणि वावंजे या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर यायचे आणि टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची. तोंडरे आणि वावंजे 2 टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. तर पाठलाग आहे 86 धावांचा. मॅच साठी आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. तिकडे आपल्याला
आवाजामध्ये नक्कीच लहू फडके सर आपल्या मायक्रोफोनवरती जॉईन होतील. तोपर्यंत वेळ आहे, जाऊयात डीजे कडे आणि थोडीशी त्वरा करा. लवकर फलंदाज पाठवा मैदानामध्ये. फिल्डिंग सेटअप देखील लवकर लावून घ्या अशी विनंती आहे 40+ लिजंड संघांना. अरविंद 45 वरती नाबाद राहिले तर तकदीर 40 वरती नाबाद. काय सुपर बॅटिंगचा क्लास पाहायला मिळाला वडवली टीम कडनं आणि नितलस संघाला आता 86 धावांचं टार्गेट. तर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना तोंडरे विपक्ष वावंजे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेच या. चला तोंडरे संघाचा संघनायक आणि वावंजे संघाचा संघनायक आपण टॉस साठी तात्काळ याचा टॉस बॉक्स मध्ये. आणि नितलस संघ सलामी जोडी गेले मैदानाच्या आतमध्ये. अगदी 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश आणि कालुराम ही ओपनिंग ब्लास्टर जोडी नितलस संघाकडनं आली आहे. 86 धावा बनवायच्या आहेत. अगदी 12th मॅन आमचे भरपूर खुश आहेत की यार 86 धावा म्हणजे आज मज्जाच मज्जा आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडल चषक 2024-25 पर्व पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, चौथ्या दिवसातील अगदी 40+ लॉट्स आपला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना वडवली विपक्ष नितलस. वडवली संघाने 85 धावा बनवल्या. 86 धावांचा पाठलाग करायचा नितलस संघाला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि कालुराम. आणि गोलंदाज इथे गोलंदाजीला तयार किशन केशव. पंचाचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू 86 धावांचा पाठलाग कसा करायचा तर असं हे करून दाखवलाय फलंदाज गणेशने ठोकलाय षटकार. कोणालाच असं वाटणार नाही की यार 40+ असेल, परंतु 40+ आहे आणि दमकम आहे नितलस टीम मध्ये. बॅटिंग ऑर्डर मध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, त्याच्यानंतर फक्त सिंगल. कालुराम आता ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. 7 धावा बनल्या गेल्यात. पहा पहिल्या चेंडूवरती षटकार आगाज केला. षटकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं गणेशनं. 6 धावा मिळाला म्हणजे 80 उरल्या होत्या. खरं तर 23 बॉल मध्ये आता 22 बॉल मध्ये 79 बनवायच्यात. मग काउंट डाऊन स्टार्ट झाले. तुम्हाला 22 मध्ये 79 कॅल्क्युलेशन बनवावं लागेल. प्रत्येक षटका मागे तुम्हाला कमीत कमी 20 ते 22 धावा बनवायच्यात. जर P1च्या पहिल्या षटकामध्ये तुम्ही 25-26 वरती जर का आकडा नेऊन ठेवला तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला थोडंसं इझिली जाईल. परंतु या षटकामध्ये जर का 20 जर का कमी राहिल्या तर मात्र भरपूर अडचणीने सामोरं जावं लागेल. आणि काळूराम इथे सक्षम झालेत. येस, इथे लाईन पाहावी लागेल. येस, पंचाचा सिग्नल व्हाईट. नेक्स्ट मॅच तोंडरे विपक्ष वावंजे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं लगेच टॉस साठी. चला ऋषिकेश वावंजे टीमचे कॅप्टन्स या. आपण एज
एज लागले त्यांच्या मागे 2 क्षेत्ररक्षक तू की मी आणि झेल ड्रॉप. दुसरी धावचा प्रयत्न अंतिमच्या क्षणावरती कॉल चांगला आलाय. 2 धावा कंप्लीट. वडोली टीम कडनं ही अपेक्षा नव्हती यार. आपण ज्या धावा बनवल्यात जर का अशा पद्धतीने लयलूट केली तर मात्र नितलस संघ कुठेतरी हवी होणार. 2च्या मदतीने धावसंख्येचा आकार बदलला जाईल. अगदी धाव फलकावरती धावा 10. चला म्हणजे आता इथूनही 76 धावा बनवायच्या आहेत. 76 धाव्यांची गरज आहे अजूनही. फुलटॉस डाल केला. व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. अगदी उतार वयामध्ये सुद्धा या फिल्डिंग मध्ये दर्जेदार तुम्हाला पण पाहायला मिळाला. फलंदाज तकदीरनं मात्र काय मिड ऑफला कॅच पकडले. अप्रतिम सुपर कॅच होते. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. निश्चित तकदीरचं नाव मात्र जरूर घेतलं जाईल जर का टीम क्वालिफाय झाली तर. यॉर्करचा चेंडू इथे मात्र सफर केला होता नवीन फलंदाजाला बाबाजीला आणि फक्त सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा आकार बदलला जाईल. आता इथे धावफलकावरती धावा 11 म्हणजे अजूनही 75 धाब्यांची गरज आहे इथे. याच दरम्यान आमचे ज्येष्ठ नागरिक रामचंद्र फडके साहेबांचे तर शुभ आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. डॉट चेंडू होता. षटक क्रमांक पहिले समाप्त. धावफलकावरती 11 धावा लागल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. 86 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 75 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहे इथून 18. मध्ये 75 धाव्यांची गरज आणि गोलंदाज इथे मात्र दुसऱ्या षटकासाठी वडोली टीम कडनं अरविंद ज्याने बॅटिंग करत असताना दमदार परफॉर्मन्स दाखवला. 45 धाव्यांचं योगदान दिलं. 13 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 1 चौकाराची आतिषबाजी त्यांच्या बॅटनं पाहायला मिळाली. आता गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज आणि 75 धावा इथून बनवायच्या. 18 चेंडू मध्ये ॲज अ स्ट्रायकर मॅन बाबाजी. पहिला चेंडू ड्राय केला ऑन साइडला. खेळाडू आहे तिथे डीप मध्ये. 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाहीये कारण का ॲज अ स्ट्रायकर इथं गणेश तुम्हाला पाहायला मिळतो ज्यानं षटकार ठोकलाय आणि त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा निघतलं टीमला की या 86 धावा बनवायच्या असतील तर गणेशच्या बॅटनं धावा येणं फार गरजेचं आहे. बॅटची एज आणि यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. दुसरा धक्का. दोन्ही सलामीवर तंबूच्या आश्रयाला. चला वावांच्या संघ संघनायक पाठवा. अगदी तोंडर संघाचा संघनायक आलाय. अशोक पाटील आलेत. संघ अडचणीमध्ये जरूर सापडला गेला परंतु इथूनही डाव सावरावा लागेल या जोडीला. मधले फळी आता मात्र बॅटिंग साठी तयार. चेंडू डॉट आलाय. अशोक होते बॅटिंग एंडला आणि तिथे मात्र पहिला चेंडू आधी सफर केला गोलंदाज अरविंद. डॉट चेंडू आलाय. समीकरण आता फार दूरवरती चाललंय. अगदी 74 धावा जरूर बनवायच्या. इथून 74 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी 15 चेंडू आहेत आणि 15 मध्ये 74 तुम्हाला सहज बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला हवाई रॉकेट सोडावे लागतील. अजून चेंडू डॉट. अगदी फुटवर्कचा उपयोग इथे मात्र केला जात नाही फलंदाजाकडनं आणि नेमका हीच संधी खरं तर गोलंदाजाने साधली गेली आणि अचूक लक्ष या फुटवर्क वरती साधल्यामुळे अरविंद मात्र चांगला चेंडू सफर केला. अजून एक चेंडू डॉट.
14 मध्ये अजून 74 धावा बनवायच्यात. स्टेप आउट केला, फटका चांगला सजवलाय आणि षटकार पाहायला मिळतोय. अशाच षटकारांची गरज आहे आता. मात्र इथल्या संघाला जे काही चेंडू शिल्लक आहेत तुम्हाला फक्त अटॅक अटॅक अटॅकच करावा लागेल, तेव्हा कडे तुम्ही मॅच मध्ये येऊन होणार. 18 धावा धाव बलकावरती. अजून या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. एखादा अजून मोठा फटका संजीव देण्याचं काम करेल. आलाय का? उंची जास्त लांबी कमी आहे तिकडे. मात्र तकदीर आहे, चेंडूला जज करतात. फर्स्ट अटेम्प्टला कलेक्शन झालं नाहीये, जेल ड्रॉप आणि धावा इथे मिळतील 2 धावा. षटक क्रमांक 2 समाप्त. धाव फलकावरती 20 धावा. टीम संगीत आणि थंडीचा महिना म्हटलं की अगदी शिर्डीला पदयात्रा भरपूर ठिकाणावर प्रस्थान करतात. शिर्डी येते आणि भरपूर संख्येने खरं तर त्या पदयात्रेमध्ये लोक सामील होत असतात. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. अगदी 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अजूनही 66 धाव्यांची गरज आहे. 2 षटक 66 धाव्यांची गरज. गोलंदाज इथे मात्र एकरात तयार झालेत. आता मात्र 33 धावा प्रति षटका मागे, म्हणजे तुम्हाला 5 षटकार 5 चेंडू मध्ये ठोकावेच लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करता येईल इथला संघ. आणि बाबाजीला आता मात्र काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. 5 मध्ये 5 षटकार पहिला येईल का? थोडक्यात राहिला गेला. बाबाजीने प्रयत्न फार सुंदर होता आणि फलंदाज बाद. परत अशोक पाटील. चला 52 संघ ऋषिकेश विलास दादा त्यासाठी या. काय मॅच संपत आले, अजून पोहोचत नाहीये. आज आपल्याला पूर्ण शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. कॅप्टनला यायला एवढा वेळ लागतो यार. चला गोलंदाज तयार. समोर अशोक. ड्राईव्ह भरपूर चांगला आहे परंतु गॅप. यस इथे चेंडू फरार. गोलच्या वेगानं ड्राईव्ह अतिशय चांगला होता अशोकचा आणि चौकार पाहायला मिळाला. आता लग्न सराई जवळ येत चालले आणि काय धून वाजवली डीजेने. जशी वेळ मिळत तसा आपण उल्लेख जरूर करूया. फटका चांगला आहे. अशोक ऑन फायर. चौकारानंतर षटकार 10 कदम 2 चेंडू मध्ये दाखवला. क्या बात आहे अशोक. मॅच मध्ये वडवली टीमने 50 परत धावसंख्या गाठली असती तर सामना काय रोमांचक परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. परंतु कुठेतरी 20 ते 25 धावा जास्त बनवल्यात आणि त्या जोरावरती या सामन्याचा पारडा वडवली टीम कडे झुकलाय. परंतु संघर्ष नितलस टीम कडनं अजूनही चालू आहे. जगदीश आलेत नवीन फलंदाज आणि गोलंदाज एकडात वरती करत आक्रमण जरूर झालं. 10 धावा 2 चेंडू मध्ये बराचला गेला पण 2 विकेट्स.
ड्राईव्ह चांगला अगदी ऑफसाईडला लॉंग ऑफला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, चौकार. मिस फिल्डिंग. मी उल्लेख केला होता की 50 पर्यंत जर काही गाडी थांबली असते ना वडोली टीमची तर आय थिंक फाईट या मॅच मध्ये भरपूर चांगली झाली असती. परंतु जास्त धावा इथे मिळवल्या गेल्यात. 20 ते 25 धावा ज्या बनल्यात ना एक्स्ट्रा त्या आय थिंक वडोली टीमला इथे सुखद क्षण पाहायला मिळतील. चला बाबांच्या संघाचा संघनायक लगेच या. चला 1 मिनिट थांबायचं आहे कारण का एका चांगला फटका जर का गाडीला चेंडू अडकला तर आय थिंक काही मॅच मध्ये दृश्य पाहायला मिळेल. सहकार्य करा. गाडी ज्या कोणाचे मालक आहेत गाडी मालक मॅच चालू आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून गाडी लगेच मैदानाच्या बाहेर घ्या. चला एकनाथ गोलंदाजीला तयार. जरूर 14 धावा खर्च केला. 2 विकेट मिळवल्या या गोलंदाजाला आणि शेवटचा चेंडू या षटकातील. फटका चांगला आहे. उंची भरपूर जास्त आहे. लांबी पाहावी लागेल. खेळाडू आहे बनतील दर्शक आणि चेंडू आउट ऑफ द बार. काय कमालीचा स्ट्रोक. षटकार. चला वावंचे संघ ऋषिकेश शेवटचा ओव्हर राहिलाय. टॉस व्हायला हवा. घडलं नाही तर पॅनल्टी तुम्हाला मिळेल. पहा 40 धावा धावपटलावरती लागल्या. जर 50 ते 60 वरती लक्ष असतं तर इथे फाईट भरपूर चांगली पाहायला मिळाली असते. परंतु 86चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजून 46 बनवायचे आहेत. 6 षटकार 36 धावा पाहायला मिळतील म्हणजे कुठेतरी 10 धावा जास्त आहेत. त्याच 10 धावा कदाचित इथे इथल्या टीमला मागण्या पडतील का हे पाहावं लागेल. गोलंदाज आता मात्र तयार झालाय वडोली टीम कडनं. जयेंद्र आलेत. अंतिमचं षटक 6 मध्ये 6 षटकार इथे पाहायला मिळतील का. ड्राईव्ह ऑन साइडला आहे परंतु एक टप्पा तिकडे मात्र तकदीर आहेत फिल्डिंग साठी तयार. फक्त सिंगल आता औपचारिकता उरली गेले. 45 धावा बनवणं तेवढं सोपं नाहीये. चेंडू शिल्लक तुमच्याकडे 5 आहेत परंतु प्रयत्न चांगला राहिलाय. जरूर या मैदानामध्ये येण्यासाठी इथल्याच टीमने उशीर केलाय आणि बॅटिंग साठी मात्र चांगला दमदार परफॉर्मन्स दाखवलाय. तोंडरा संघ टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एज उडाले फलंदाजाला जीवनदान. हे काय घडलं गेलं. रनआउट. यस फलंदाज बाद झालाय. कॅच जरूर ड्रॉप झाली परंतु फलंदाज बाद झालाय. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. तकदीरचे तकदीर अगदी चांगली बॅटिंग आणि त्याच्यानंतर फिल्डिंग सुद्धा चांगली आहे. असं ओपनर म्हणून 11 मध्ये 40 धावांचं योगदान दिलं ज्याच्यामध्ये 5 षटकार 2 चौकारांचा समावेश आणि एक झेली चांगला टिपला. त्याच्यानंतर फिल्डिंग ही चांगली आहे. गोलंदाज तयार. लेफ्ट हैंड स्पिन अटैक. कैच का मौका. खिलाड़ी है. कैच बनेगा लेकिन नहीं बनेगा. चेंडू जमीनला दान झाला आणि इथे मात्र फलंदाज सुरक्षित. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. 45 धावा धावपलिकावरती. धावा आता या मॅच मध्ये मायना ठेवत नाहीयेत कारण का इथे धावा मोजण्यापेक्षा किती अंतराने हा सामना गमावला जाईल नितलस टीम साठी आणि किती धावेना वडोली संघ जिंकल यावरती फोकस करावा लागेल. चेंडू इथून शिल्लक राहिले ते फक्त 2 चेंडू आहेत.
इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न टॉपेज लागली यष्टीरक्षक चुकी करणार नाही अजून एक फलंदाज बाद फलंदाज ऐकण्यात आलं शेवटचा चेंडू आहे तोंडरा संघ आपण टॉस जिंकलाय जो काही निर्णय असेल लगेच आपण कळवायचा आहे ऐकण्यात आले तर शेवटचा चेंडू आहे अजून 12th मॅन सांगतो की यार चौकार जरूर येईल पाहायला मिळेल या चेंडूवरती का वडवली टीम चौकार देणार का या फलंदाजाला लक्ष तर गाठू शकत नाहीये परंतु अंतिमचा चेंडू एकनाथ फुल टॉस फुल टू वसूल करायचं तर गॅप शोधता आलं नाहीये यस काही हरकत नाही चौकार नाही मिळाला यस याच दरम्यान आम्ही तोंडरेगावचे आमचे सन्मान्य आदरणीय व्यक्तिमत्व शिवसेना प्रमुख आमचे तोंडरेगावच्या विभागाचे तर हरेश दादा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या सोबत उपशाखा प्रमुख आमचे वासुदेव पाटील तोंडरेगावचे आदरणीय सन्मान्य आणि त्यांचा गावचा सामना खरं तर पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि रामचंद्र बडके साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आपलंही ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तोंडरे संघ टॉस जिंकलाय काय निर्णय बॅटिंग का बॅटिंग यस चला वावनचे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आणि या मॅचचा हिरो अरविंद ज्यानं 13 चेंडू मध्ये 45 धावांची नाबाद खेळी केली तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हरिदादा पाटील आणि रामचंद्र पाटील या मान्यवरांच्या फडके या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण